सध्या नवी मुंबईत सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू आहे। अशात रविवारी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शहरातील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देत देवीचं दर्शन घेतलं। अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, न आईचा जोगवा जोगवा मागेन, न आईचा जोगवा जोगवा मागेन। सध्या नवी मुंबईत सर्वत्र नवरात्रोत्सव उत्साहात सुरू आहे। अशात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी रविवारी नवी मुंबईतील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट दिली। सीबीडी सेक्टर 4 येथील नित्यानंद सेवा संघ, शिरोवणी येथील माजी नगरसेवक काशीनाथ पाटील यांचा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, दुर्गेश्वरी महिला मंडळाला मंदाताई म्हात्रे यांनी भेट दिली। या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांचा स्वागत सत्कारही करण्यात आला। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, एमबीटीव्ही। शाळा आणि परिसरामध्ये जंक फूडवर बंदी घालण्याचा प्रस्ताव भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाने तयार केला असून या प्रस्तावाची लवकरच अंमलबजावणीही सुरू होणार आहे। या प्रस्तावानुसार शाळेच्या कॅन्टीनमध्ये अथवा शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत। शाळा आणि परिसरांमध्ये जंक फूडवर बंदी घालण्याचा प्रस्ताव भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाने तयार केला असून या प्रस्तावाची लवकरच अंमलबजावणीही सुरू होणार आहे। या प्रस्तावानुसार शाळेच्या कॅन्टीनमध्ये अथवा 50 मीटरच्या परिसरात नूडल्स, चिप्स, शीतपेय अथवा मिठाईजन्य पदार्थांची विक्री करण्यावर निर्बंध येणार आहेत। जंक फूडमध्ये आरोग्याला अपायकारक घटक असल्याचं निदर्शनास आलंय, त्यानुसारच हा प्रस्ताव तयार करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, एमबीटीव्ही। फटाक्यांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करून त्याचा वापर न करण्याचा सल्ला केंद्र व राज्य सरकारने लोकांना विविध प्रसिद्धी माध्यमातून द्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला सांगितलंय। तसेच याबाबत विविध उपाययोजनाही करण्यास सांगण्यात आलंय। फटाक्यांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करून त्याचा वापर न करण्याचा सल्ला केंद्र व राज्य सरकारने लोकांना विविध प्रसिद्धी माध्यमातून द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला सांगितलंय। केंद्र व राज्य सरकारने मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फटाक्यांचे दुष्परिणाम सांगून त्याचा वापर टाळण्याचं आवाहन करावं, असं सांगण्यात आलंय। फटाके फोडण्यासाठी रात्री 7 ते 9 एवढाच वेळ द्यावा। घातक फटाक्यासाठी परवाने सक्तीचे करावेत। फटाक्याच्या वाईट परिणामाबाबत जनजागृती करावी, अशा काही उपाययोजना न्यायालयाने सरकारला सुचवल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, एमबीटीव्ही। एमबीटीव्ही वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mbtv या युट्यूबवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क करू शकता। तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mbtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।